ऑल, वेलकम टू माय चॅनल हॅपी स्टडी टाइम. आपण आज लेसन नंबर 29 सॉल्व करणार आहोत. ट्रायंगल, रेक्टँगल, स्क्वेअर, साइड्स अँड व्हर्टायसेस. तर ट्रायंगलचं मी थोडक्यात तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करते आणि मग आपण एक्सरसाइज सॉल्व करू. ट्रायंगलला किती व्हर्टायसेस असतात? 3 व्हर्टायसेस असतात आणि 3 साइड्स असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर रेक्टँगलमध्ये काय असतं? चारही साईड म्हणजे समोरासमोरची साईड इक्वल असते. ऑपोजिट साईड्स आर पॅरलल अँड इक्वल. ठीक आहे. म्हणजे ह्याची एवढी लेंथ असेल ह्याची एवढी असते आणि ह्या दोन्ही लाईन एकमेकांना ऑपोजिट लाईन्स काय असतात? पॅरलल असतात. त्याला 4 व्हर्टायसेस असतात आणि प्रत्येक अँगल हा किती डिग्रीचा असतो? 90 डिग्रीचा रेक्टँगलमध्ये. स्क्वेअरमध्ये पण सगळ्या लाईन सेम असतात. जसं रेक्टँगलमध्ये काय होतं? फक्त समोरासमोरची लाईन पॅरलल असते किंवा सेम मेजरची असते. तसं स्क्वेअरमध्ये काय असतं? प्रत्येक साईड ही सेम मेजरची असते. म्हणजे ह्या सगळ्या लाईन, हे जे दाखवले तुम्हाला हे सिम्बॉल, हे काय सांगतात की हे प्रत्येक सिम्बॉल सगळीकडे सेम आहे. म्हणजे काय? चारही लाईन म्हणजे या चारही साईड्सची मेजर काय आहे? सेम आहे. आणि इथे पण स्क्वेअरमध्ये पण प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो. आणि क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? अ क्लोज फिगर विथ 4 साइड्स इज कॉल्ड अ क्वाड्रिलॅटर. आता क्वाड्रिलॅटरला असं काही नसतं की तो त्याच्या सगळ्या लेंथ सेम असतील किंवा त्या पॅरलल असतील. कुठल्याही 4 लाईन जोडल्या आणि जी काही फिगर तयार होते त्याला काय म्हणतात? क्वाड्रिलॅटरल. पण त्याला प्रत्येकाला 4 अँगल्स असतात, 4 व्हर्टायसेस असतात आणि 4 साईड्स असतात. पण ते अशाच असतात प्रत्येकी, असं नाही. म्हणजे स्क्वेअरच असतो किंवा रेक्टँगल असतो असं नाही. ठीक आहे. तर आपण एक्सरसाइज सॉल्व करायला घेऊ. फर्स्ट क्वेश्चन बघूयात. ईच अँगल ऑफ ए रेक्टँगल इज, आत्ताच सांगितलं मी, रेक्टँगलचा प्रत्येक अँगल काय असतो? राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. सो सेकंड ऑप्शन. हाऊ मेनी ट्रायंगल्स डज द गिवन फिगर कंटेन. आता आपण हे ट्रायंगल मोजूयात. इथे बघा, पहिला हा एक ट्रायंगल आहे, 2, 3 आणि हे 4. बरोबर. त्याच्यानंतर हा मोठा जो आहे तो काय आहे? 5. मग त्याच्यानंतर अजून कुठला ट्रायंगल तयार होतो आहे का? बघा बरं. नाही, एवढेच ट्रायंगल तयार होत आहेत. सो सेकंड ऑप्शन 5 इज करेक्ट. चला नेक्स्ट क्वेश्चन रीड करूयात. इन द गिवन फिगर बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ ट्रायंगल्स मोर ऑर लेस दॅन द नंबर ऑफ क्वाड्रिलॅटर्स. क्वाड्रिलॅटर्स आणि ट्रायंगल्समध्ये कितीचा डिफरन्स आहे ते विचारलं. आता पहिले आपण क्वाड्रिलॅटर्स बघूयात. क्वाड्रिलॅटर्स म्हणजे काय? जे 4 साईडनी जी काही फिगर तयार होते त्याला क्वाड्रिलॅटर म्हणतात. सो मग हा पहिला एक तयार होतो आहे रेक्टँगल. ठीक आहे. त्याच्यानंतर हा एक तयार होतो आहे बघा. ही एक लाईन आहे, ही एक लाईन आणि ही एक लाईन. हे असं हे 2 झाले. ठीक आहे. सो +1 अजून एक झाला आणि हा एक क्वाड्रिलॅटरल तयार होतो आहे. ठीक आहे. म्हणजे +1 म्हणजे क्वाड्रिलॅटर 3 तयार झाले. आणि त्याच्यानंतर ट्रायंगल बघूयात किती झाले. सो ट्रायंगल हे बघा, हा एक स्मॉल आहे तो 1. त्याच्यानंतर हा एक बिग ट्रायंगल आहे 2. मग हा मोठा एक ट्रायंगल आहे हा 3. त्याच्यानंतर हा 4, 5, 6, 7. ठीक आहे. हे क्वाड्रिलॅटरल म्हणजे ट्रायंगल किती तयार झाले? 7. ॲक्च्युली जास्त होऊ शकतात, पण तुमच्या ह्याच्यात ऑप्शनमध्येच फक्त मोर बाय 3 और मोर बाय 4 किंवा लेस बाय 2 आहे. ठीक आहे. सो 7 - 3 केल्यावर किती येतं? 4 येतं. म्हणजे ट्रायंगल्स किती जास्त आहेत क्वाड्रिलॅटरपेक्षा? 4. सो ऑप्शन येणार आहे 3 मोर बाय 4. त्याच्यानंतर नेक्स्ट बघूयात. ऑब्झर्व द गिवन फिगर अँड टेल द नंबर ऑफ रेक्टँगल्स प्रेझेंट इन इट. आता रेक्टँगल्स मोजायचे आपल्याला. रेक्टँगल्स किती आहेत टोटल ते काउंट करायचे. तिथे रेक्टँगल्स काउंट करताना, चला आता इथे आपण रेक्टँगल काउंट करू. म्हणजे पहिला इथे बघा, हे 1, 2, 3 हे तर कॉमन आहेत. हे दिसत आहेत तुम्हाला की 6 रेक्टँगल्स आहेत टोटल. त्याच्यानंतर हा सर्वात मोठा आहे तो हा पण रेक्टँगलचे, हे 7 झाले. त्याच्यानंतर हा एक मोठा रेक्टँगल होणार आहे 7, 8. तसाच हा 9, हा 10 झाले. आता 10 नंतर हा आडवा जो आहे तो एक 11. त्याच्यानंतर हा पूर्ण आडवा आहे तो 12 झाले. त्याच्यानंतर 12, हा एक 13, हा एक 14, हा एक 15, हा एक 16. बरोबर. आणि त्याच्यानंतर हा मोठा मधला हे लाईन सोडून हा एक 17 आणि हा एक 18. सो टोटल रेक्टँगल किती झाले? 18. किंवा तुम्ही असंही करू शकता, हे 6 रेक्टँगल्स, हे टोटल 6 आहेत आणि हे इंटू एका ह्याच्यामध्ये किती आहेत? 3 आहेत. सो 6 × 3 तुम्ही करू शकता. सो 6 × 3 इज 18. ठीक आहे. हे पण सोपं आहे, पण शक्यतो मोजून करा म्हणजे चुकणार नाही. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर प्रेझेंट इन द गिवन फिगर. आता ह्याच्यात किती स्क्वेअर आहेत ते आपल्याला फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर हा सर्वात पहिला मोठा एक स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर हे 4 स्क्वेअर दिसतात बघा, 1 मोठे मोठे. सो 5 झाले. त्याच्यानंतर हे छोटे छोटे स्क्वेअर म्हणजे 5 नंतर 6, 7, 8, 9 झाले. आणि त्याच्यानंतर हा सर्वात मोठा एक स्क्वेअर किती झाले? 10 स्क्वेअर झाले. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय विचारलं आहे. हाऊ मेनी नंबर्स ऑफ ट्रायंगल्स अँड क्वाड्रिलॅटरल्स आर फॉर्म इन द गिवन फिगर.
म्हणजे किती ट्रायंगल्स आहेत तर आपण मोजूयात बघा. हा सर्वात मोठा एक ट्रायंगल पहिले मोजायचा, त्याच्यानंतर 1 तो एक 1 झाला, त्याच्यानंतर 2 3 4 5 ट्रायंगल झाले टोटल. ठीक आहे. आता क्वाड्रिलेटरल्स किती तयार होतात? तर क्वाड्रिलेटरल्स म्हणजे काय, ज्याच्या 4 लाईन आहेत, म्हणजे 4 लाईनी जे साईड्सने जे तयार होतं. सो हा एक क्वाड्रिलेटरल झाला तयार, एक, बरोबर. हा वरचा एक क्वाड्रिलेटरल, त्याच्यानंतर तसाच हा एक क्वाड्रिलेटरल 2, त्याच्यानंतर हा एक क्वाड्रिलेटरल 3, त्याच्यानंतर हा एक क्वाड्रिलेटरल 4 झाले. त्याच्यानंतर बघा हे 4 मोजले आपण. आता ह्या क्वाड्रिलेटरल्समध्ये बघा हा ट्रायंगल आहे, हा एक पण एक क्वाड्रिलेटरल तयार होतोय, हा एक आणि हा एक. सो किती झाले? 6 झाले. सो ऑप्शन काय असणार आहे? 5 ट्रायंगल्स अँड 6 क्वाड्रिलेटरल. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. परत एकदा मोजून बघा. ट्रायंगल्स 5 आहेत, क्वाड्रिलेटरल्स बघा ज्या 4 लाईन्सने जी फिगर तयार होतो तो क्वाड्रिलेटरल. सो हा एक झाला. या एकमध्येच आपल्याला अजून किती मिळाले? 2 आणि हा 3 मिळाले. त्याच्यानंतर हा एक पतंग म्हणजे काईटसारखा आकार दिसतोय. ठीक आहे. हा 4 झाला. त्याच्यानंतर हा 5 एक झाला मोठा आणि हा एक मोठा 6 झाला. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? बघूयात नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट स्टेटमेंट. स्टेटमेंट कुठलं करेक्ट आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. पहिलं काय सांगितलं बघा, द सम ऑफ ऑल अँगल्स इज ऑफ ए स्क्वेअर इज 180. हे बरोबर आहे का? नाही. स्क्वेअरच्या सगळ्या अँगलची किती असते? ॲडिशन 360 डिग्री असते. सो हे इनकरेक्ट आहे. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज इक्वल टू द राईट अँगल. नो, राईट अँगल म्हणजे काय? 90 डिग्री असतो, पण सम ऑफ ऑल अँगल्स ट्रायंगल किती असते? 180 असते. सो हा पण ऑप्शन इनकरेक्ट आहे. द नंबर ऑफ साईड्स ऑफ अ रेक्टँगल इज डबल द नंबर ऑफ द साईड्स ऑफ द ट्रायंगल. हे पण चुकीचं आहे. डबल साईड, रेक्टँगलच्या साईड डबल केलं तर साईड त्या एक्झॅक्टली ट्रायंगलच्या साईडच्या असतात का? नाही. हे पण चुकीचं आहे. फोर्थ ऑप्शन बघूया आता, हाच करेक्ट असेल. द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज हाफ द सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ए रेक्टँगल. हे बरोबर आहे. रेक्टँगल म्हणजे काय? हे बघा, हे सगळे रेक्टँगल म्हणजे 90 90 90 90 म्हणजे हे किती झालं? 360 डिग्री, बरोबर. आणि सगळ्या अँगल्सचं मेजरमेंट किती असतं? 180. म्हणजे बरोबर 360चे हाफ केल्यावर काय मिळतं आपल्याला? 180. सो फोर्थ ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी वर्टायसेस डज अ रेक्टँगल हॅव. रेक्टँगलला किती वर्टायसेस असतात? तर सोपं आहे, 4 वर्टायसेस असतात. फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. हाऊ मेनी स्क्वेअर्स आर देअर इन द फिगर. आता स्क्वेअर आपल्याला मोजायचे किती आहेत बघा. पहिला तर 1 2 3 4 5 6 हा येणार नाही कारण हा दिसतोय रेक्टँगल. ठीक आहे. सो हे 6 झाले. त्याच्यानंतर हा एक बघा, हा एक झाला 7 आणि हा एक झाला 8. बस 8 स्क्वेअर आहेत. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी ट्रायंगल्स डज द गिवन फिगर कंटेन. आता ट्रायंगल्स मोजायचे आपल्याला. तर पहिला बघा, हे 2 मोठे ट्रायंगल आधी मोजून घेऊ. हा एक आणि हा आडवा एक. ठीक आहे. हा सरळ एक आणि हा एक उलटा ट्रायंगल एक. सो हे 2 ट्रायंगल झाले. त्याच्यानंतर 2 3 4 5 6 7 8 किती ट्रायंगल्स तयार झाले? 8. बाकी कुठे दिसतात का तुम्हाला ट्रायंगल? नाही. सो थर्ड ऑप्शन इज करेक्ट. लास्ट बघूयात. अ ट्रायंगल हॅज 3 वर्टायसेस. इफ अ क्वाड्रिलेटरल इज फॉर्म जॉईनिंग 2 ट्रायंगल्स हाऊ मेनी वर्टायसेस विल इट हॅव. म्हणजे हे समजा 2 ट्रायंगल मी जोडले, ठीक आहे, आणि खाली एक ट्रायंगल काढला आणि हे 2 ट्रायंगल मी जोडले, त्याच्यानंतर हा क्वाड्रिलेटरल तयार झाला. मग याला वर्टायसेस किती असणार आहेत? तर 1 2 3 4 4च वर्टायसेस असणार आहेत. सो सेकंड ऑप्शन इज करेक्ट. तर इथे आपला लेसन नंबर 29 संपलेला आहे, क्वाड्रिलेटरल्स आणि स्क्वेअर, रेक्टँगल आणि ट्रायंगलचा. सो तुम्हाला कळलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.